नमस्कार भावा बहिणीनो, झणझणीत असं कमी साहित्यात चिकन रस्सा करू बघा. झटपट होणारी रेसिपी. एक भगोना ठेवले गरम व्हायला, त्याच्यात एक पळी तेल टाकलं, एक कांदा टाकलाय चिरून. कांदा थोडासा मऊ करून घेऊ, मग हळद पावडर टाकून घेऊ. आता कांदा झाला बघा थोडासा मऊ. आता लगेच हळद पावडर टाकते पाव चमच्यावर. हळद पावडर टाकून 1-1.5 मिनटं परतून घ्यायचं. म्हणजे हळदीचा टेस्ट लय भारी लागते आपल्या चिकन रस्स्यामध्ये. आळणी चिकन जरी तुम्ही खाल्लं का नाही घेऊन तरी मस्त लागते बघा. अशा पद्धतीने थोडंसं परतून ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. लगेच आलं लसणाची पेस्ट 1 चमच्यावर टाकून घेऊ. ह्याच्यात आलं लसूण घालून घेते. 1 चमचा पेस्ट घालून घेतली आपण आलू लसणाची. आता ह्याला आपण 1-1.5 मिनटं परतून घेतलं आहे. आता चिकन घालून घेऊ अर्धा किलो. झटपट होणारी रेसिपी बघा. आवडला व्हिडिओ की लगेच तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. सोप्या रेसिपी, टेस्टी रेसिपी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला करून दाखवते. आता आपण थोडंसं ह्याला परतून घेतलं. आता मीठ टाकून घेते. ह्याच्यात लेग पीस आहे त्यामुळे मला हलवायला येत नाही चमच्यानं, तर मी काय करते बघा, असं पक्कडनं धरून ह्याला खालीवरी करून घेते. म्हणजे मीठ थोडंसं मिक्स होईल बघा अशा पद्धतीनं. बस आता ह्याच्यावर एक प्लेट ठेवायची. प्लेटमध्ये पाणी ठेवायचं तापायला. वाफेमध्ये चिकन थोडंसं रस्सा पाणी सोडते चिकन अंगाचं. आणि पाणी गरम झालेलं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चिकन मस्त असं मऊ शिजवून काढायचं. ह्याला हे पाणी घालून घेते. आणि मी ह्याच्यात 1 गिलास पाणी ठेवलं होतं आणि चिकनला शिजायला ठेवलं. कोथिंबीर घेतली, अर्धा कांदा घेतला, 1 टमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, लसणाच्या पाकळ्या 8-10 घेतल्यात, 1 इंच आल्याचे तुकडे. आणि इथं बघा ओलं खोबरं घेतले, पाव वाटी आहे बघा. म्हणजे नारळ तोडला होता तर पाव त्यातनं काढून घेतला, पाव हिस्सा. आता काय करतं, टमॅटो बाजूला ठेवून हे सगळं एकत्रच घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात. आणि टमॅटो चिरून टाकते ह्याच्यामध्ये. मोठं मोठं चिरायचं, बारीक चिरायची गरज नाही. 4-5 तुकडं करून ह्याच्यात घालून घेते. आता ह्याला आपण बारीक वाटून घेऊ. थोडंसं पाणी घालून वाटलं की खोबऱ्याचं तुकडं तसे मोठं मोठं राहत नाहीत, खोबरं बी बारीक होऊन जाते. 1 नारळ फोडून त्यातला मी पाव हिस्सा घेतला. आता चिकन आपलं चांगलं शिजलं आहे, आळणं चिकन. ह्याला बाजूला ठेवते. कढाई ठेवली तापायला. ह्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकते. तेल थोडंसं जास्त घातले, तुम्ही जर कमी घालायचं असलं तर कमी घाला. आता ह्याच्यामध्ये तेल गरम झालं की लगेच हे वाटलेलं वाटण टाकून घेऊ. थोडंसं आपण ह्याला परतून घेऊ मस्त असं. थोडं पाणी घालून घेते. म्हणजे चिकन आपल्या ह्याच्यात आपण काय कांदा कच्चा वापरला आहे, आलं लसणाची पेस्ट कच्चीच आहे. म्हणजे आलं लसूण असंच घातलं, आपण परतून नाही घेतलेलं ना, त्याला शिजवून काढायचं चांगलं. म्हणून आपण काय करायचं, थोडं पाणी घालायचं आणि मस्त ह्याचं पाणी आटूस तर शिजवून घ्यायचं. तर ह्याच्यावर मी टाकणार आहे. आता झाकून ठेवणार आहे. ह्याला झाकून ठेवलं होतं बघा. आता आधी आपण ह्याच्यात मसाला घालून घेऊन मग झाकू. तर ह्याच्यात 2 चमचेभर मसाला घाला. जर तिखट जास्त खात असला तर तिखट मसाला अनेक वाढवू शकता. पण आपण ह्याच्यात हिरवी मिरची बी वाटणात घेतलेली, तर थोडंसं मी 2 चमचे घालून घेतले. हळद पावडर टाकून घेते पाव चमच्याभर. मीठ बी लगेच टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाका. आपण आळणी चिकन केले का नाही त्याच्यामध्ये बी मीठ आहे, तर थोडं ध्यानात असू द्या तुमच्या की आपण मीठ आधी वापरले म्हणून. शक्यतो सगळीजण अशीच करतात, पण थोडीशी पद्धत वेगळी असते. आता ह्याच्यावर मी झाकून मस्त असं तेल सुटेपर्यंत ह्याला आपण शिजवून घेऊ. मध्ये मी परात काढून मस्त असं हलवत होते. पाणी सगळं संपलं आहे, तेल सोडले बघा आपल्या ह्या मसाल्यानं. तुम्हाला दाखवते मी उचलून चमच्यानं. हे बघा मस्त असं एवढं तेल सुटलं आहे बघा मस्त. आणि खेळा 1-2 मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊ. मस्त असं शिजलं, 1 नंबर चवीचा लागते बरं का. तुम्ही खाऊन करून बघत जावा माझ्या रेसिपी, तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. टेस्ट लय भारी लागते माझ्या रेसिपीची. माझ्या रेसिपी तर मी भारीच म्हणणार आहे, पण तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही पण म्हणता लय भारी रेसिपी बनवती. मग अशा पद्धतीनं आता ही चांगलं शिजलं आहे आपला मसाला. आता ह्याच्यात आपण आधी रस्सा घालून घेऊ. आणि ह्या हातानं मी काय करते, हे अंगावर शिट्टे येतील, गरम आहे ना, चितोडे पडतील अंगावर, म्हणून मी काय करते ह्या साईडनं असं पळी आडवी धरून ह्याच्यात आपण हे चिकन घालून घेतलं आहे. आता हे पातेलं मी इथं बाजूला ठेवते. ह्याच्यामध्ये मी 1 गिलास पाणी ठेवते गरम व्हायला. गरम पाणी घालायचं, माझी तरी बी चांगली येते, चव बी चांगली लागते. कोणताही आपले
कालवण करायला लागलं, रस्सा करायला लागल्यावर ना गरम पाणी घालायचं. आता 1 गिलास पाणी ठेवते छोट्या गिलासानं. आता तुम्ही इथं मीठ टेस्ट करून बी मीठ कमी जास्त असलं तर बघू शकता. कमी असलं तर वाढवा, मीठ थोडंसं घाला. मीठ जर जास्त झालं तर थोडं पाणी जास्त घालून घ्या. नाहीतर मीठ जास्त झालं की काय करायचं, थोडासा गव्हाचं पीठ तिंबून घ्यायचं. चांगलं थोडंसंच घ्यायचं, 2-3 गोळ्या करून. मीठ जास्त झालं की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. इथं माझं मीठ बरोबर आहे, तर मला काय इथं गव्हाचे पीठ घालायची गरज नाही ना, पाणी घालायची गरज नाही. तर मी इथं मला फक्त रस्सा थोडा जास्त पाहिजे म्हणून मी काय करते, ह्याच्यामध्ये थोडंसं 1 गिलास पाणी घालून घेते बघा. अशा पद्धतीनं आता बारीक गॅस करून 10-12 मिनटं शिजवून घेणार आहे. मस्त 1 नंबर चवीचा लागते, करून बघा बरं का. थोडीशी कोथिंबीर घातली, आता शिजायला ठेवणार आहे. भावा बहिणीनं आधी माझ्या व्हिडिओला लई लाईक बी भेटत होते आणि व्ह्यूज बी लई येत होते. लई लोक बघत होते, आता कुणी बघत नाहीत. बघत जावा, करत जावा रेसिपी. 1 नंबर चवीची लागते खायला. धन्यवाद बघितल्याबद्दल.